जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ICC एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारे पहिले बांगलादेशी पंच कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शराफुद्दौला इब्ने शाहिद हे ICC एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारे पहिले बांगलादेशी पंच ठरलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत? तर आता डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुडिथ सुमिनोवा तुलुका या बनलेल्या आहेत. काय नाव आहे यांचं? तर जुडिथ सुमिनोवा तुलुका असं यांचं नाव आहे. व नुकतेच आता राष्ट्रपती फेलिक्स त्सिसेकेडी यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केलेली आहे. याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली होती, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर या सुमन कुमारी आहेत. पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश रितू बहारी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला फ्रँकोइस मेस, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीची सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला विटा दानी, नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर पी देवस्थळी, शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी हवाई दलातील पहिली महिला अधिकारी दीपिका मिश्रा, तर भारतीय सशस्त्र दलात एडी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या मनीषा पाध्ये आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अयोग्य विधान ओळखा. मल्टीलाइनर प्रश्न आहेत. यात एकूण 4 विधाने आहेत आणि या 4 विधानामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 31 मार्च रोजी यंदाचे 5ही भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. मित्रांनो, पहिलं विधान चुकीचं आहे, कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्च रोजी 4 व्यक्तींचे भारतरत्न तर 31 मार्च रोजी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे. यासाठी पहिलं विधान चुकीचं ठरतं. दुसरं विधान पहा. यंदाच्या 5 भारतरत्न पुरस्कारापैकी 4 पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आले आहेत. हे जे विधान आहे हे बरोबर आहे. यंदा जे 5 भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत त्यापैकी 4 पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आलेले आहेत. दुसरं विधान बरोबर आहे. आता तिसरं विधान पहा. 1999 नंतर प्रथमच एका वर्षी 3 पेक्षा जास्त व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार देताना एक अलिखित नियम पाळला जातो व या नियमानुसार एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींनाच भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो. पण 1999 मध्ये 4 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला होता व आता 2024 मध्ये प्रथमच 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विधान सी पण बरोबर आहे. शेवटचं विधान पहा. 1999 मध्ये हा पुरस्कार जयप्रकाश नारायण, अमर्त्य सेन, गोपीनाथ बोरडोलोई आणि रविशंकर या 4 व्यक्तींना प्रदान करण्यात आला होता. मित्रांनो, आता यावर्षी 5 पुरस्कार देण्यात आल्यामुळे 1999 ला 4 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. याचा उल्लेख न्यूजमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पाहण्यास मिळालेला आहे. व आता ते 4 व्यक्ती कोण असा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. त्यासाठी त्या 4 व्यक्तींची नावे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण, अमर्त्य सेन, गोपीनाथ बोरडोलोई आणि रविशंकर या 4 व्यक्तींना 1999 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजेच विधान डी सुद्धा बरोबर आहे. व या प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. ए हे विधान अयोग्य आहे. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. मित्रांनो, आता यंदा जे 5 भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत त्यामध्ये आपण कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि MS स्वामीनाथन यांच्याविषयीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता जी उर्वरित 2 व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया. पहिलं नाव नोट करून घ्या. PV नरसिंहराव. यांचं पूर्ण नाव काय आहे? तर पामुलापर्ती व्यंकट नरसिंहराव असे यांचं पूर्ण नाव आहे. यांचा जन्म 28 जून 1921 रोजी सध्या तेलंगणामध्ये असलेल्या करीमनगरमध्ये झाला होता. त्यांनी उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठातून आपले शिक्षण घेतलेलं आहे. तसेच त्यांनी आंध्र प्रदेश सरकारमध्ये कायदा आणि माहिती मंत्री, धर्मदाय मंत्री, आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री व शिक्षण मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे. याबरोबरच 1971 ते 73 या काळात ते आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री देखील होते व 1968 ते 74 या काळात आंध्र प्रदेशच्या तेलुगू अकादमीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री व मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे.
व ते भारताचे कितवे पंतप्रधान होते, तर ते भारताचे 9वे पंतप्रधान होते. त्यांनी 1991 ते 1996 पर्यंत भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांच्या लेखन कार्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिद्ध वेई पडगुली या तेलुगू कादंबरीचा सहस्रफन असा हिंदी अनुवाद केला होता आणि केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पण लक्षात कोण घेतो या हरिनारायण आपटे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे त्यांनी अबलाजीवितम हा तेलुगू अनुवाद केलेला आहे. ते पंतप्रधान असतानाच 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती सुद्धा लागू झाली होती व 1991च्या LPG सुधारणा सुद्धा त्यांच्याच काळात झालेल्या आहेत. आता दुसरं नाव पहा, चौधरी चरण सिंग. चौधरी चरण सिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. यासच त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यांचा जन्म कोठे झाला होता, तर 23 डिसेंबर 1902 साली उत्तर प्रदेश राज्याच्या मेरठ जिल्ह्यातील नूरपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली होती व प्रथम ते 1937 मध्ये उत्तर प्रदेशमधील छपरोली मतदारसंघातून विधानसभेमध्ये निवडून आले होते आणि त्यांनी सीबी गुप्ता हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृह व कृषी खाते सांभाळले होते. तर सुचेता कृपलानी या मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या काळात कृषी व वन मंत्री म्हणून कार्य केलं होतं. त्यांनी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री, अर्थमंत्री व उपपंतप्रधान ही पदे सुद्धा भूषवली होती व 28 जुलै 1979 रोजी ती देशाचे 5वे पंतप्रधान बनले होते. आणि मित्रांनो, चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्तच दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 पहा, अलीकडेच आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचं आयोजन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये करण्यात आलं होतं. बरं, या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे, तर संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. व यावेळी जी परिषद आहे याचं आयोजन पॉलिसी रिसर्च फाउंडेशन, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ व दिल्ली आणि इंडिया फाउंडेशन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं व ही परिषद 3 दिवस चालली होती. व आता याच परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद ही दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. आणि आता संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत व नेपाळ हे 2 देश एकत्रितरित्या कार्य करणार आहेत. संस्कृत भाषेविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, 2005 मध्ये भारत सरकारने संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता आणि भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांपैकी ही एक भाषा आहे. प्रश्न क्रमांक 4, कोकण रेल्वेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कोकण रेल्वेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संतोष कुमार झा हे 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी असून त्यांनी 1 एप्रिल रोजी कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. संतोष कुमार झा यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी लखनौ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात MSc आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथून मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे व या पदावर नियुक्त होण्यापूर्वी संतोष कुमार झा हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ऑपरेशन्स आणि कमर्शियल संचालक म्हणून कार्यरत होते. कोकण रेल्वेविषयी सांगायचं झालं तर कोकण रेल्वेची स्थापना 1990 मध्ये महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या दरम्यानची रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी करण्यात आली होती व 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ही जी कोकण रेल्वे आहे ही महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या 3 राज्यांमधून जाते आणि कोकण रेल्वेची रोहा ते ठोकूर येथील एकूण लांबी किती आहे, तर 761 किलोमीटर इतकी या रेल्वे ट्रॅकची लांबी आहे. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंचालकाच्या नवीन FIH ॲथलीट समितीचे सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच PR श्रीजेश आणि कमेला कॅरम यांची FIH ॲथलीट समितीच्या सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरं, जी समिती आहे या समितीचं कार्य काय आहे, तर FIHला सल्ला देण्याचं कार्य या समितीद्वारे केलं जातं व आता याचे सह अध्यक्ष म्हणून PR श्रीजेश व कॅमेला कॅरम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. PR श्रीजेश हे भारताचे गोलकीपर आहेत तर कॅमेला कॅरम या चिली देशाच्या बचावपटू आहेत. PR श्रीजेश यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. आता नुकताच त्यांना हॉकी इंडियाद्वारे वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक बलजीत सिंग पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच 2015 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार तर 2017 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 6, दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात
मेनाचा पुतळा बसविण्यात आलेला पहिला साऊथ स्टार कोण ठरला आहे? तर आता दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात मेनाचा पुतळा बसविण्यात आलेला पहिला साऊथ स्टार हा अल्लू अर्जुन ठरला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अल्लू अर्जुन यांचा मेनाचा पुतळा हा दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. अदानी समूहाने कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठ्या तांबे उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केला आहे? तर आता अदानी समूहाने जगातील सर्वात मोठ्या तांबे उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा हा गुजरातमध्ये सुरू केलेला आहे. गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमधील मुंद्रा येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे? तर आयातीत तांब्यावरील भारताचे अवलंबित्व कमी करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट असून सुरुवातीला या प्रकल्पामध्ये प्रतिवर्ष 0.5 दशलक्ष टन शुद्ध तांबे उत्पादन करण्यात येणार असून मार्च 2029 पर्यंत यात 1 दशलक्ष टनापर्यंत वाढ करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 8. मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI हे कोणत्या नावाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटर विकसित करणार आहेत? तर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI द्वारे स्टारगेट या नावाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटर विकसित केलं जाणार आहे. अलीकडेच या दोन्ही कंपन्या एका डेटा प्रकल्पावर सहयोग करत आहेत व या डेटा प्रकल्पाची किंमत ही $100 अब्ज इतकी असेल आणि या प्रकल्पाअंतर्गतच स्टारगेट या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटरचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या शहरातील सांजी कलाकुसरीला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता जी सांजी कलाकुसरी आहे ही मथुरा या शहरामधील प्रसिद्ध कलाकृती असून नुकताच आता याला GI टॅग देण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडेच RBIने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? तर आता RBIने आपला 90वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे व आता RBIच्या स्थापनेला एकूण 89 वर्षे पूर्ण झालेली आहेत. RBIच्या 90व्या स्थापना दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 90 रुपयांचे नाणे सुद्धा जारी केलं आहे व हे जे नाणं आहे हे चांदी या धातूचं नाणं आहे. RBI विषयी सुद्धा नोट करून घ्या. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली होती व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये झालेलं आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे याचं मुख्यालय असून RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर हे CD देशमुख होते व सध्या 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्र मंचाचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.